आज प्रजासत्ताक दिनानिमित्त संघर्षवादी युवा संघटना अभ्यासिका लोकार्पण सोहळा करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस. देशमुख सर, पुसद ग्रामीण, राजेंद्र फाळके सर, कृषी अधिकारी महागाव, विकास हटकरे सर, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती आहे। तर मी तुम्हाला युवा संघटनाचे उद्देश सांगणार आहोत। युवा संघटनाचे उद्देश सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण, रोजगार, सामाजिक सुधार, विकास, भ्रष्टाचार, अन्यायाचा विरोध। त्याआधी या कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश थोडक्यात मांडू इच्छितो। आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की युवा संघटना तयार करण्याचे उद्देश असे आहे की अनेक दिवसापासून आपले गाव अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे। गावात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता हे करण्याचे युवा संघटनांनी ठरविले आहे। जसे की माणसाला अन्न, वस्त्र, निवाराची गरज आहे, तसेच गावाला शिक्षण, आरोग्य, स्वच्छता याची गरज आहे। याच उद्देशाने आम्ही या विषयाकडे संघटनामार्फत कार्य करत आहे। अशाच प्रकारे आम्ही गावात काही कार्य सुद्धा केलेलं आहे। जसे की आरो फिल्टर काही कारणास्तव बंद झालं होतं, तर युवा संघटनांनी अर्ज देऊन ते चालू सुद्धा करण्यात आलं। त्याच्यानंतर ग्रामपंचायत विहिरीकडे जाणारा रस्ता तो सुद्धा क्लीन करण्यात आला, कारण त्याच्यामुळे खूप सारे लोक आमच्या गावातले दूषित पाण्यामुळे बिमार सुद्धा होत होते। त्याच्यानंतर आणखी आम्ही काही कार्य केलेत आणि याच्यानंतर सुद्धा आम्ही असेच कार्य करत राहू। जसे की स्मशानभूमी, समाज मंदिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, दारूबंदी, नशामुक्ती, व्यायामशाळा यांच्यावर कार्य करणार आहोत। आणि यासाठी आमच्या राजेश भाऊ चव्हाण यांनी आमचं खूप सारं सहकार्य केलं। तसेच आमच्या युवा संघटनाचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत, नितीन चव्हाण, रणजित चव्हाण, रामदास जाधव, अमोल चव्हाण यांनी सुद्धा आम्हाला खूप सारं सहकार्य केलं। त्यासाठी आम्ही त्यांचे पण मनापासून स्वागत करतोय। धन्यवाद।